नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळेजण? आमच्या इथं बघा पाऊस चालला आहे. खूप छान असं वातावरण झालं आहे. खूप मस्त झाडं बिडं चांगली छान पैकी असे टवकरले. छान असं मस्त वातावरण तयार झाले. फोन येतोय कोणाचा तरी, 1 मिनिट. तर आमच्याकडे एवढा पाऊस चालू आहे का नाही, खूप पाऊस चालू आहे. आणि एका दिवशी पाऊस येतो, एका दिवशी पाऊस येत नाही, पण ऊन काय पडत नाही. आणि त्याच्यामुळं माझी मिरची काय वाळत नाही. आणि माझ्या बरेच असे ऑर्डर राहिलेत पुण्याच्या. तरी आज मी सांडगे दिले, 7-8 किलो आपले सांडगे पुण्यात गेलेत, वकीलनगरमध्ये. कुठलं हॉस्पिटल, दीनानाथ मंगेश हॉस्पिटल शेजारी वकीलनगर. तर तिथं आपले 5-7 किलो सांडगे गेलेत. तर कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता. नंबर घ्या माझा 73-87-45-03-31. तर आपले चांगले प्रकारचे 1 नंबर क्वालिटीचे सांडगे येतं, असे नाजूक बारीक तोडलेले. तर कोणाला पाहिजे असतील तर ऑर्डर नक्की टाका. तर ते मसाल्याचं काय झालं, माझ्याकडनं लय चुकलं खरं तर. उन्हाळ्यातच मला असं वाटलंच नाही की आपला मसाला एवढा जाईल म्हणून. मी असं जास्त काही नाही, पण 70 किलो केला असेल. आणि लाल मिरची पावडर 30-40 किलो केली असेल. पण आता मसाले काही शिल्लक नाहीत राहिले माझे. मिरची वगैरे निवडून ठेवली आहे, सगळं आपलं सौद्याचं सामान हे सगळं व्यवस्थित करून ठेवले. पण ऊनच नाही, ऊन नसल्यामुळं काय करताच येईना मला. आणि आपल्याकडे काही मशिनी वगैरे अजून काही नाही आहे. मी अजून भाजूनच दुसरीकडं कुठून आणते. जर आणखी तुम्ही लोकांनी साथ दिली तर मग करता येईल, मग आणता येतील मशिनी वगैरे, डंका वगैरे आणता येईल आपल्याला. पण तशी अजून काय आपल्याला ऑर्डर नाही खरं सांगायचं म्हणजे. आहे आता मे महिन्यापासून आपलं 70 किलो मसाला होता. तेवढा गेला, घरात काय थोडासा गेला असेल आणि एक आपलं पाहुणेरावळ्यात थोडासा गेला असेल. नाही तर बाकीचा माझा मसाला सगळा विकला गेला. चांगला म्हणजे ज्यांनी घेतलं का नाही त्यांनी, म्हणजे आपलेच ते कस्टमर झालं कायमस्वरूपी. त्यांना आवडला पण आपला मसाला. जर कोणाला पाहिजे असेल तर मसाला एकदा आपली म्हणजे मसाल्याची चव घेऊन बघा, कसा वाटतो ते बघा. जास्त काय नाही, पावशेर घेतला तरी चालेल. तुम्ही ऑर्डर करू शकता. सांडगे पण खूप चांगले आहेत, आपले मटकीच्या डाळीचे सांडगे असतात, एकदम हाताने तोडलेले, खूप छान बारीक नाजूक. तर कोणाला पाहिजे असतील तर नक्की ऑर्डर टाका आणि मला सहकार्य करा. म्हणजे असं वाटतं ना, म्हणजे आपण पण काहीतरी करावं, एक म्हणजे असं म्हणजे असं करायला घेतलं तर बाबा त्याचं काहीतरी व्हावं. एवढं म्हणजे धाडस केले आपण करायचं. असं सुरुवातीला तर वाटतच नव्हतं मिरची मी वाटतं एवढं मसाला करते तर जातोय का नाही, काय होतंय काय नाही, असं म्हणजे वाटत नव्हतं खरं तर. पण गेले मसाले आणि आपले ते कस्टमर पण कायमस्वरूपी राहिले, त्यांना आपला मसाला पण आवडला. आणि एक ह्याला माझं इंस्टाग्रामला पण हे, तर आपले ते मोठे आहेत का नाही, म्हणजे हे असतात का म्हणतात त्याला, मसाला घेतात खूप असं कंटेनरनी. तर त्यांनी मला विचारलं की बाबा मसाला तुम्ही एवढा देणार का. तर माझ्याकडं आत्ता सध्या तर मी दुसरीकडनं कुठून आणते, कंटेनरनी कधी मी द्यायची मसाला त्यांना. तर मग म्हणलं भविष्यात हो तसं तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या. तर आता एक म्हणजे वाईट वाटतं की मी मसाला जास्त केला असतं तर माझे आत्ताचे 20-25 तरी कस्टमर थांबवून त्याच्यामुळं म्हणजे वाईट वाटतं. म्हणजे गेले असते ना कस्टमर, म्हणजे आता आपल्यासाठी ते थांबतील का आता ह्या पावसामुळं काय सांगतात नाही. मसाला सगळा म्हणजे सामान वगैरे सगळं ओके, मिरची वगैरे सगळं ओके. पण त्या असं ते मिरची उन्हात गरम झाल्याशिवाय तर नाही ना मग ती अशी बारीक होत. त्याच्यामुळे जरा थांबले. आता ऊन पडलं की पहिला तो मसाला करून घेणार आहे. तर कोणाला पाहिजे असेल मसाला सांगे तर नक्की ऑर्डर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. धन्यवाद. आणि हेच एक सांगायचं होतं, हे आपले सांडगे आहेत घरगुती पद्धतीने बनवलेले मटकीच्या डाळीचे सांडगे, 1 नंबर क्वालिटी. आता आपले हे सांडगे आहेत पुण्यामध्ये, असे बारीक नाजूक सांडगे हाताने तोडलेले, खूप सुंदर असे. आता आपले हे सांडगे चालत वकीलनगरला पुण्यामध्ये. तर कोणाला पाहिजे असतील तर नक्की ऑर्डर करा.
असे नाजूक खमंग सांडगे नक्की ऑर्डर करा.